सेजल काटेकी टक्कर आहे। आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी, भाजप सध्या 6 जागांवरती जरी पुढे दिसलात असेल तरी आम आदमी पक्ष देखील 5 जागांवरती आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतं। काटेकी टक्कर दोन्ही भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पक्ष या दोन पक्षांमध्ये होताना आपल्याला बघायला मिळते। पोस्टल मतमोजणी ही सुरुवात आहे। पोस्टलचे हे सुरुवातीचे कल आहेत, हे सांगितलं पाहिजे की पोस्टलचे कल जे आहेत ते साधारणतः मेन निकालावरती परिणाम करतात। अशा पद्धतीचे इथून मागचे निकाल होते, मात्र महाराष्ट्र विधानसभेमध्ये याच्या विरोधात उलट सगळं घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। सध्याच्या कालानुसार जरी भारतीय जनता पार्टी पुढे दिसत असली तरी काटेकी टक्कर आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे की पोस्टल जे कल आहेत त्या कल कशा पद्धतीने पुढे राहतात। ईव्हीएमची मतमोजणी साधारणतः 8:30 वाजता सुरू होईल, अर्धा तासापर्यंत पोस्टलची मतमोजणी पूर्ण होईल आणि त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात झाल्याच्या नंतर एक्झॅक्टली कोणाच्या बाजूने दिल्लीची जनता कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकते हे तेव्हा स्पष्ट होणार आहे। सध्या पोस्टलचे कल आहेत आणि या कलामध्ये तरी भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पक्ष यांच्यामध्ये काटेकी टक्कर होताना आपल्याला बघायला मिळते। सेजल निश्चितच प्रमोद, आपण पाहतोय मोठी बातमी आहे। पोस्टल मतमोजणीमध्ये भाजप मुसंडी मारताना दिसतंय। दिल्लीमध्ये खरं तर भाजपची मुसंडी सध्या दिसत असली तरी आम आदमी पक्ष की भाजप कोण नेमकी बाजी मारणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीत आपण पाहतोय भाजप सध्या 7 जागांवर आघाडीवर दिसतंय तर आम आदमी पक्ष मात्र 6 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेतोय दिल्लीमध्ये 70 जागांसाठी ही निवडणूक जी आहे ती पार पडलेली होती, मतदान झालेलं होतं। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर 10 जागांवरती भाजप आघाडीवर दिसतंय, 7 जागांवर आम आदमी पक्ष। मात्र काँग्रेसने अद्याप तरी खातं कुठेच उघडलेलं दिसत नाहीये। पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि त्यामध्ये दिल्लीमध्ये भाजपच्या पारड्यामध्ये 10 जागा सध्या तरी पडताना दिसत आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद यांच्याकडे। प्रमोद, आपण पाहतोय दिल्लीमध्ये आपण पाहतोय भाजप सध्या तरी वरचढ ठरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 10 जागा सुरुवातीलाच भाजपच्या पारड्यात दिसत आहे। काय नेमकं सांगाल या संदर्भात?